जर मागच्या दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर धाफलकावरती धावा दोन या धावसंख्येवरती लागणारा तो पहिला धक्का उंबरोली संघाला. रामदास न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. रोहिदास स्ट्रायकिंग इनला पाहतोय. विजय आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली आहे. विजय या गोलंदाजांना आडवा बॅटनं बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या दिशेनं. त्या ठिकाणी हाऊसपीड थोडीशी खराब. दुहेरीचा प्रयत्न पुन्हा 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन विकेट. खऱ्या हातानं असं वाटलं होतं की टप्पा पडल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकतो, परंतु हाऊसपीड थोडीशी खराब. त्या दिशेला बॉल अडवलं. दरम्यान इथून पाहिलं तर 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिलं षटक इथं मार्गस्थ आहे. आतापर्यंत पाहिलं तर अवघ्या 4 धावा खर्च केल्यात त्या विजयी गोलंदाजांना. इथून फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसला होता दरम्यान. पाहिलं तर झेल जमिनीला दान झाले. त्याच्यानंतर पुन्हा 2 धावा. या 2च्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या 6. सहा धावा धावफलकावर. ब्लॉकर रिजन मध्ये हा बॉल फेकला होता. इथून पाहिला तर फलंदाज होईल बाद. फलंदाज होईल बाद. रिव्ह्यू फक्त बिमर आणि वाईट याच्यासाठीच वापरला जाईल, याची दक्षता घ्या. प्रत्येकी संघाला 2 रिव्ह्यू, 1 बिमर आणि फक्त 1 वाईट. रामदास हिलम न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. खऱ्या अर्थाने विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 6 धावा धावफलकावर. रोहिदास सारखा फलंदाज सस्त्यात बाद झाल्यानंतर इथून संघाची जिम्मेदारी घ्यावी लागेल. ते रामदास हिलम या फलंदाजाला. स्ट्रायकिंग इनला सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यावरती आता खऱ्या अर्थानं उंबरोली संघाच्या इथून नजरा असतील. पहिला चेंडू आडवा बॅटनं मिड विकेटच्या दिशेनं. बॉल चाललाय सीमा रेषा पार. इथून केली सतरक्षकानं चुकी. बॉलला देखील पाठवलाय. ते अगदी पाहिलं ना तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. हेमंतच्या बॅट हॅलो हेमंतच्या बॅट मधून षटकार आल्यानंतर इथून निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाजांना. पाहिलं गेलं तर दुसरं षटक. या षटकात मोठमोठे फटके येणं गरजेचं असेल ते उंबरोली संघाला.
इथून आडवा पाटणा अक्रॉस दी लाईन फटका बॉल पाठीमागे फाईन लेगला सतरक्षकाला वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून लगेच 2 धावा सुरेख रनिंग बिटवीन विकेट म्हणावं लागेल 2 धावा पूर्ण 2 धावेनं धावसंख्या हलती दुलती ठेवली जाते 2च्या मदतीने धावसंख्या 2 बाद 14 14 धावा 14 धावा धावफलकावरती पाहतोय पहिलं गेलं तर दुसरं षटक आहे हेमंतच्या बाट मधून आलेला तो षटकार अशाच फटक्यांची तर गरज आहे पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून बाट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही बॉल सरळ एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव झेंडू आलाय गोलंदाजांच्या माध्यमातून दरम्यान पाहिलं गेलं तर आतापर्यंत इथून 14 धावा आल्या धाव पटलावरती फटका फसला होता स्लिपच्या सतरक्षक बॉल पर्यंत लगेच पोहोचलाय एकच धाव एकच्या मदतीनं धावसंख्या 15 15 धावा धावफलकावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी एक्स्ट्रा कव्हर्स कडे डीप एक्स्ट्रा कव्हर्सला हा बॉल अडवलाय दरम्यान एकच धाव एकच्या मदतीने धावसंख्या 16 षटक क्रमांक दुसऱ्या देखील संपुष्टात 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 16 धावा वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक गोलंदाजीसाठी राज गोलंदाजी मार्कवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राज गोलंदाजीसाठी आलाय पहिला चेंडू पहिला गेला तर चूक टप्प्यावरती हाताला राज गोलंदाजांना पहिला चेंडू लय निर्धाव पहिला चेंडू निर्धाव आलाय राज गोलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं ऑफ कट गोलंदाजी पाहतोय गोलंदाज राज्य टप्पा पडल्यानंतर आतमधलं वलन घेतलेल्या बॉलनं निर्धाव चेंडू पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा डॉट चेंडू इथून फेकला जातो राज सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडूने त्यानं त्याच्या गोलंदाजीला सुरुवात केली त्यानंतर तिसरा चेंडू हाफ ट्रॅकर होता आडवा बाटना मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध हा फटका पाहिला बॉल उचलणार फेकणार दरम्यान 2 धावा 2च्या मदतीनं धावसंख्या 18 धावा धावफलकावरती पाहतोय 30 ते 35 धावा करणं खूप गरजेचं असेल फायटिंग स्कोअर उभा करावा लागेल तोंबरोली संघाला आतापर्यंत धावांचा विचार केला तर 18 धावा पुन्हा एकदा निर्धाव सुरेख गोलंदाजी पाहतोय राजा गोलंदाजाची धावांचा विचार केला तर 18 धावा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लोंदी कार्पेट बॉल चाललाय समोर अगदी समालोचन कक्षाच्या दिशेनं बॉल मार्गस्थ झालाय तत्पर्यंत इथून एकच धाव एकच्या मदतीने धावसंख्या 2 बाद 19 धावा धावफलकावरती पाहतोय
मोठा फटका हेमंतच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषा पार आलाय हा षटकार अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर सतरक्षक पोहोचलाय झेल पकडली होती परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याचा अगदी समावेश झाला बाउंड्री लाईनला टच झाला सतरक्षक आलाय हा षटकार नशिबाचा षटकार मानावा लागेल षटकारच्या साहाय्याने धावसंख्या अगदी वेगाने वाढते धावफलक हलत ठेवलं जातं धावसंख्येत भर धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2-25 गोलंदाजीसाठी सुरेश गोलंदाजी मार्गवर शेवटचा षटक पाहिलं गेलं शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करणारा तो हेमंतच्या बॅट मधून षटकार आलाय पहिला चेंडू आडवा बॅटना हा बॉल दरम्यान पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर सतरक्षकानं ही खराब कामगिरी केली आहे सतरक्षकानं केली चुकी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झाला 4 धावसंख्येसाठी पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार आलाय पहिल्याच बॉल वरती 4च्या मदतीने धावसंख्या 29 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून पाहिलं गेला तर एक बाईच्या स्वरूपात एक धाव घेण्याचा प्रयत्न होता दरम्यान ती धाव देखील झाली पूर्ण सुरेख रनिंग म्हणावं लागेल एक या धावसंख्येने धावसंख्या 30 मोठा फटका हेमंतच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर मिड विकेट झोन मध्ये आलेला हा षटकार आपण पाहतोय षटकारच्या साह्याने धावसंख्या 36 धावा आतापर्यंत मी म्हटलं होतं 30 ते 35 धावा करणं खूप गरजेचं आहे फायटिंग स्कोर होऊ शकतो 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे 3 बॉल वरती 10 धावा आल्या तर कदाचित 40 ते 45 होऊ शकते आतापर्यंत पहिला 3 चेंडू सुरेश या गोलंदाजाने फेकला अवघ्या 11 धावा खर्च केल्या चौथा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वलन घेतलं दरम्यान पाहिलं गेलं तर इथून तिसऱ्या पंचानं रेफर केलाय इथून रेफर केलाय इथून निर्धाव चेंडू आलाय सुरेश गोलंदाजी पाहतोय सुरेश गोलंदाजाची इथून आडवा बाटना हा फटका लॉंगॉन कडून सतरक्षक वेगाने आलाय दुहेरीचा प्रयत्न चालवलाय पुन्हा 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या 38 धावा धावलकावरती पाहतोय
आतापर्यंत विचार केला तर सुरेश या गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाजी मार्कवर मोठा फटका हेमंतच्या बॅट मधून फटका बसला. झेलची शक्यता, झेल सोडली. दुहेरीचा प्रयत्न, पुन्हा लगेच 2 धावा. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. या 2 धावा. 2च्या मदतीने धावा संख्येचा विचार केला तर 2 बाद 40 येणारे 24 चेंडू.